लक्ष्मीनारायण प्रोडक्शनच्या वतीने आणि अष्टविनायकच्या सौजन्याने किंवा प्रयत्नाने कुमार सोनींचा भूलभुलैया हा नाटक रंगभूमीवर येत असा रे महाराजा. या नाटकात चांगला यश दे रे महाराजा. कुमार सोनींच्या नाटकांचे आतापर्यंत जेवढे प्रयोग झालेले असत त्याच्या दुप्पट प्रयोग होऊन दे रे महाराजा. आणि ह्या नाटक नुसता मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात नाही तर संपूर्ण जगात फेमस होऊन दे रे राजा. आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. कलाकारांका सुखी ठे. वडाची साल पिंपळा पिंपळाची साल वडाकला त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. आमच्या नाटकाचे भरपूर प्रयोग होऊन दे रे महाराजा. अवॉर्ड आमच्या कलाकारांका मिळान दे रे महाराजा. आणि कुमार सोनींचा हा 125वा नाटक अजरामर होऊन दे रे महाराजा. आमच्या नाटकाचो मेन कापड हिरो साहिल देसाई एका ह्या वर्षात 9 सिनेमे मिळान दे रे महाराजा. हे देवा महाराजा आमका यश दे, यश दे, यश दे. जर कोणाची बाहेरच्या बुद्धिची नजर लागली असेल तर ती तुझ्या पायाखाली घालून घे रे महाराजा. आणि ह्या नाटक भरभरान चालन दे रे महाराजा. तिकीट काउंटर म्हणजे बुकिंग हाऊसफुल होऊन दे रे महाराजा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. आपण आलो आहोत भुलभुलैयाच्या एका मोठ्या सीटवर आणि आपण एका तांत्रिकाला भेटणार आहोत. पण ती कोण आहे, काय आहे, हे जरा त्या विषयाकडे वळल्यानंतर तुम्हाला कळेल. आवाज माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भेटूया एका तांत्रिक मांत्रिक वेगळ्या अशा भूमिका असलेल्या कलाकाराला. धन्यवाद. शब्दच बंद झाले माझे. काय विचारू? तुम्हाला नाटकामध्ये पाहायला नक्की मिळणार. नमस्कार आदिताई, कशा आहात तुम्ही? अरे मी मस्तच. काय म्हणताय? ते बघ, स्ट्रगल काय कोणाला चुकला नाही. 25 वर्षाचा आपला स्ट्रगल. त्यामध्ये सिनेमे करून झाले, नाटक करून झालं, त्यानंतर एकांकिकांनी सुरुवात झाली, आयटम सॉंग्स करून झाले, रियालिटी शोज करून झाले. मला काय वाटतं म्हणजे ना, ती सगळी कामं एका बाजूला आणि ही भूमिका एका बाजूला. कारण तुला अंदाज असेलच, तुला कळलंच आहे, पण तू काही बोलणार नाही किंवा मी काही बोलणार नाही माझ्या भूमिकेबद्दल. पण तुलाही माहिती आहे, तू बरीच वर्ष मला बघतो, माझा स्ट्रगल बघतो. तू स्वतः सुद्धा सांगशील की ही भूमिका माझ्यासाठी किती महत्वाची आणि किती वेगळी. मला असं वाटतं की हे ना पहिल्यांदा ना मी आपण जेवढं काही केलं तर चॅलेंज मी काहीच समजले नव्हते की हे चॅलेंजिंग आहे, माझ्याने कसं होईल. पण मला ना आता ही भूमिका घेतल्यापासून असं वाटतं की हे चॅलेंज. कारण एकतर लोकनाट्य करणारी मी, यदाकदाचित म्हणा, यदाकदाचित भाग घेऊन आर्सिकल नाटक जागो म्हण प्यारे, त्यानंतर म्हणजे कारण तो फार्स आणि डायरेक्ट कुमार सोनींचं हे नाटक. तर ह्याच्या नाटकाचा जॉनर वेगळा आहे. बरं विनोदी नाही, पहिल्यांदा मी असं काहीतरी वेगळं करते. म्हणजे सिरियस पण म्हणता येणार नाही, पण म्हणता येणार म्हणजे बरं त्या भूमिकेमध्ये ना सगळे व्हेरिएशन्स आहेत. 9च्या 9 रंग असतील असं मला वाटतंय जर मी विचार केला तर. आणि जर मी त्या भूमिकेला योग्य न्याय दिला, मी अर्थात कुमार सोनी सर त्याच्यामुळे ते करून घेणारच. पण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे रे. म्हणजे मी पुरेपूर त्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. हो. मला तर आधी कुमार सोनींचा फोन आला तिथेच खोटं वाटलं. मी सर्च वगैरे केलं की नक्की कुमार सोनी म्हणजे तेच आहेत का. हा ना, एकाच नावाची 2 माणसं असूच शकतात ना. मी सर्च केलं तेच निघालं. तर मला असं झालं की ह्या व्यक्तीने एवढ्या वेगळ्या रोजसाठी माझा विचार का. म्हणजे आरती सोळंकी म्हणजे एकदम विनोदी ठरलेलं किंवा नोकराने किंवा काहीतरी विचित्रच किंवा काहीतरी हेच. तर मला असं झालं की ह्यांनी का विचार केला असेल या गोष्टीचा. पण ज्यावेळेला मी त्यांना विचारलं पण ही गोष्ट की सर मी आतापर्यंत असं कधीच केलं नाही आणि मुळात 18 वर्षानंतर मी नाटक करते. मी त्यांना एक खास फोन पण केला नंतर की सर मी 18 वर्षानंतर नाटक करते, तर मला त्याच्यावरती विश्वास होती असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर खरंच मी सांगते की बरं आलं मी ते त्यांचं ऐकलं.
आणि मी आले कारण मला तेव्हा माहिती नव्हतं कॅरेक्टर काय. त्यानंतर परत असं झालं की अरे ह्या भूमिकेसाठी म्हणजे त्यांनी एकदा माझा विचार केला तर माझ्यावरती आता ना वेगळं चॅलेंज असे की त्यांनी जो विश्वास ठेवला ना माझ्यावरती त्याला तडा नाही गेला पाहिजे. कारण इतक्या वेगळ्या भूमिकेसाठी आजपर्यंत माझा विचार कधीच नाही, ना सिरियल ना सिनेमा ना काहीच नाही. पण प्रियासाठी हे तुझं पहिलंच असेल. बरोबर. काय ते बघ, तर प्रियाताई म्हटल्यानंतर तुला तर काय माहिती दडपण आलं? प्रियाताई म्हटल्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे मी ज्या 5 वर्षांची होते तेव्हापासून मी त्यांना बघते काम करताना. तूही किंवा मी किंवा आपल्या पिढीने. तर मला म्हणजे खरंच दडपण होतं की कसं पण तुला सांगू तिचं जे म्हणजे वागणं किंवा बोलणं आमच्यावर त्या मैत्रीण असल्यासारख्याच वागतात. म्हणजे हा म्हणजे तिचं असं आहे की अरे तू रे पर्यंत अहो जाऊ पण नको असं तिचं स्वतःचं म्हणणं असतं. तर तिचा मोठेपणा हे आहे की म्हणजे मी तर आहेच, त्यानंतर अजून ते दोघं आहेत साहिल देसाई आणि परिणिता पावसकर वगैरे. तर त्यांना पण ती जाऊन विचारते की माझं बरं आलंय ना, माझं बरं होतंय ना, काही चुकलं तर मला सांगा. तर ह्याच्यामधून ना मला सुद्धा शिकणार काय की अरे ती जर विचारते आम्हाला तर मग आम्ही सुद्धा 10 जणांना विचारून केलं पाहिजे. हे नाटकच मुळात असं आहे ना की सायन्स, तंत्रमंत्र आणि वास्तुशास्त्र ह्या 3 बेसवरती नाटक मिलाप आहे आणि त्यातून निघालेला निष्कर्ष की तुम्ही ह्या 3 गोष्टी कशा हे करतात म्हणजे घेता तर त्याच्यावर आहे ते. तर त्याच्यामधला एक जो आहे जो भाग आहे पोस्टरवरून तर कळेलच की तांत्रिक आणि पण ते तसं नाही. हा तर तिचं म्हणणं वेगळं त्या भूमिकेचं वेगळं म्हणणं आहे. त्या भूमिका जी येते त्या कथेत तर ती कथा पण वेगळी आणि हे पण भूमिका पण वेगळी. तुला तेच सांगते की जे सायन्सवर विश्वास ठेवतात, जे वास्तुशास्त्र विश्वास ठेवतात, जे तंत्रमंत्रावर विश्वास ठेवतात, देवावर विश्वास ठेवतात, भूतांवर विश्वास ठेवतात, हे नाटक असं आहे ना ह्यातलं कोणीच नाराज होऊन जाणार नाही. ते त्यांचे अनुभव घेऊन जातील. इथे मी तुला काय सांगितलं निष्कर्ष तुम्ही काढायचा तुमचा अनुभव काय याच्यावर आहे नाटक. हम्म. हे नाटक बघायला आल्यानंतर तुम्हाला त्याच्यातलं काय याचं गणित आहे म्हणजे काय नाटक बोलते म्हणजे काय नाटकात आल्यानंतर तुम्हाला तो प्रेक्षकांना कळण्याची तोपर्यंत प्रेक्षक नाट्यकार येत नाही कथा काय आहे ते कळणारच नाही बरोबर. आणि सस्पेन्स काय तो वेगळाच आहे. तुम्हाला बघितल्यानंतर ती कधी शुभारंभ आहे आणि 19 तारखेला शुभारंभ आहे आणि रवींद्र नाट्य मंदिरला दुपारी 4 वाजता आहे. तर मला असं वाटतं की हे नाटक लहान मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपासून सगळे सगळे एन्जॉय करू शकतात. तर मला असं वाटतं की तुम्ही यावं एकदा नाटक कारण ना काय माहिती ना हा विषय हल्ली खूप महत्त्वाचा झाला आहे की ना आत्ता सोशल मीडिया म्हणा त्या आत्ताची जनरेशन जी जेनझी म्हणा ते प्रत्येकाचं स्वतःचं मत आहे प्रत्येकाचं. म्हणजे जे आपले जे पूर्वज आहेत ते तंत्रमंत्र याच्यावर किंवा विश्वास ठेवणार वास्तुशास्त्र विश्वास ठेवणार आणि आत्ताची पिढी आहे जी सायन्सवर विश्वास ठेवते. तर ह्याचा सगळ्यांचा निष्कर्ष आहे हा सिनेमा. हा तुम्हाला काहीतरी घेऊन चांगलं जायचं आहे आणि त्याचा विचार तुम्ही करायचा की पुढील आयुष्य तुमचं या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर आहे. हे प्रेक्षकांना तुम्हाला सांगायचं. खूपच छान आहे विषय खूप चांगला आहे. नक्की प्रेक्षकांनी इतकी बारीवर येऊन हाऊसफुल असे तिकीट घ्यावे आणि नाटक हाऊसफुल करायचे होण्यासाठी जोपर्यंत तुमचा आशीर्वाद मिळत नाही प्रेक्षकांचा तोपर्यंत हे नाटक होणार नाही. हे हिट करायचं हिट करायचं असेल सुपर डुपर हिट करायचं असेल आणि मराठी माणसाचं मराठी नाटक मराठी प्रेक्षकांनी जर डोक्यावर घेतलं तरच मराठी नाट्यसृष्टी ही मोठी होणार. एक मिनिट मला प्रेक्षकांना सांगायचं ह्या नाटकाची कथा आहे ना तोच हिरो आहे पहिली गोष्ट. नंतर कलाकारांमध्ये या वेळी यांच्याबद्दल मी काय बोलणार पण अजून एक सांगते की या नाटकाचे दोघं नवीन आहेत नवीन नाहीच आहेत ते तसं बघायला गेलं तर काम साहिल देसाई आणि परिणिता पावसकर ते पण अतिउत्तम काम करतात. कुमार सोनी यांचं दिग्दर्शन त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार उत्तम सेट झालं उत्तम म्युझिक झालं प्रत्येक गोष्ट उत्तम झाली. म्हणजे अगदी आमिर तळवळकर ही आमची टीम मुळात आशुतोष घोरपडे सर ते आमची तर जोडीच आहे. हा, त्याच्यामुळे धमाल धमाल काही चुकवू नका धमाल चुकवू. तुमची ती जोडी प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळेल असं आम्हाला कळलंय. Yes. आणि
मी तुला तेच सांगते ना की मी आतापर्यंत जे केलं नाही ना ते मी करणार आहे. आणि ते माझ्यासाठी येस फक्त मी एवढंच सांगेन की हा माझ्यावरती जरा दुहेरी दडपण आहे आपण ते मी accept करते. तर छान असं दडपण नसावं, पण आव्हान पेलत जाण्याची क्षमता आणि ताकद तुझ्यात नेहमीच येत राहावं आणि तू चॅलेंज स्वीकारत जा आणि अशीच मोठी होत जा. आणि हे नाटकही खूप मोठं होईल. खूप खूप धन्यवाद. नक्की पाहायला या. भुलभुलैया.